व्यंकटेश, अरे तुझ्या वयाचा असतेवेळी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तू अजून हयतोस. पण एका नागपुरची सवय बाईंका सांगता, गुरुजींका सांगता, गुरुजीनो ओ तुमच्या वयाचा असतेवेळी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, तुम्ही अजून हयता बघा. बरं एका बाईने गुरुजींनी विचारल्याने प्रश्न विचारल्याने, अरे व्यंकटेश, 4थी पर्यंत आपण इतिहास शिकतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतो, मला सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? हे सांगता, गुरुजीनो हे बघा चावटपणाने बोला नको, मध्ये मध्ये काय असा वाईट बोला नको. आई वडिलांनी मला शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवलेलं आहे, बाळकपणाची नोंदी ठेवू पाठवलेली नाही. काय वावा नि ह्या वावा हुप हुप कर थैसून वावा नको. टायमाचं बंधन आहे, जास्त पण उशीर केलो तर गुलाम मागतो काय लांबसून परत येलो ना. पहिल्यांदा पाऊण तास झालो ना, काय टेन्शन घेऊ नको रे. एकदा तुझा गजर ऐकल्याशिवाय कोण जाऊशे नाही. आणि तू मगाशी सांगलस का काय पोलीस इलत ते मी बघते त्यांच्याकडे. त्या सगळ्यांका एक एक आंब्याची पेटी दी, मग हे बघ. खंडेराय झाली माझी दैना दैना रे, तुझ्या विन जीव माझा रा. नवीन जुनी गाणी येतात नाही का बुवा. पण नवीन जुनी गाणी जरी आली तरी जुनं ते सोनं बुवा नाही काय. जुनं जेवढं आपण म्हणणार त्याच्यावरती लोकांच्या हृदयामध्ये गाणं राहतात नाही काय. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती काहीतरी काव्य म्हणण्यासाठी या ठिकाणी पारितोषिक माझ्यासाठी दिलेलं आहे, म्हणण्याचा प्रयत्न करतो. अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे, अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे, तसा दृष्टांचा संहार करण्यासाठी माझ्या जिजाऊचा शिवबा पाहिजे. मराठमोळ्या मातीत एक शूर जन्माला आला, इतिहासाच्या पानोपाणी तो अजराम. हिंदू हृदय सम्राट वीर, हिंदू हृदय सम्राट वीर, शिवसेनेचा टायगर बाळासाहेब जणू होते.